पण या हॉटेलचं जेवण क्वालिटी आहे ना? अरे हॉटेल जेवण माझ्यासाठी लय किरकोळ आहे रे. मी दर हप्त्याला JW मॅरिऑटला जात राहतो जेवायला. बाकीच्या हॉटेल सारखं नाही तिथं. आम्ही तिथे एकदा पनीर अंगारा मागवला होता. आले 4-5 जण चूल घेऊन. मग त्याच्यातला मला अंगारा लावला त्यांनी. नंतर मग मी पनीर अंगारा घालला. अरे तर काहीच नाही, तू तर हप्त्याने जातोय. मी दिवसाड हॉटेल उभं राहायला राहतोय. ते अशी सर्व्हिस आहे ना, जेवण झालं 2 बाया तोंड पुसायला राहते. अरे एक दिवस तिला टिश्यू भेटत नव्हता, त्या बाईने 5.5 मा तोंड पुसलं होतं. अरे तुमच्या दोघांचं काहीच नाही. मी रोज ताज हॉटेलला राहतो. आज उगाच कंटाळा आला म्हणून घरी आलोय. तुम्हाला सांगू तिथं आपलं क्रेडिट असं बनलंय ना, स्टाफ पासून स्वीपर पासून मालकापर्यंत सगळे ओळखीचे आहे आपल्या. अरे तिथं मला रिसिव्ह करायला मालक येतो स्वतः. तिथल्या जेवणाच्या क्वालिटीचा तर विषयच सोडून द्या. असं क्वालिटी जेवण आहे, पण त्यांचे टॉयलेट एवढे फॅन्सी आहे ना, 4 जेट स्प्रे खालून डायरेक्ट बेसमेंटची सर्व्हिस आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा भारी होता त्या हॉटेल. काय म्हणतो बिलाचं काय? बिल देतो ना भाऊ. कधी देतो आता? तुमचे जेवण होऊन 2 तास झाले ना. कसं द्यायचं तस सांगा. मग आज माझा माणूस येईल नाही लगेच भांडे धुवायला बिल का? अरे भाऊ रागावलं वाटतं. ए किती पैसे दे तुझ्याकडे? 200 iPhone पे गेले पाय. रोशा तुझ्याकडे? 100 रुपये. ठीक आहे माझ्याकडे 200. दादा 500 फोन पे करतो. 500? तुमचं बिल 650 रुपये झालंय. 650 झाले का? देतो बरं का 1 मिनिट. हॅलो हा पप्पा, अरे अर्जंट 150 रुपयाची गरज होती. नेमकं गाडीचं पेट्रोल संपलंय. तुला उद्या लगेच देतो. मग 50 रुपये वाढवा घे भाऊ. दे ना लय इमर्जन्सी. गेले बरं का दादा. काय उभे राय? काय मॅरिऑट? काय म्हणता आज? चला कोणाला सांगू ना घरी. चाल त्यालाच म्हणते बडी बडी बातें भीक मागके खाते.